बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय। 2.5 कोटी रुपयात हा हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळते आणि यामागे खरं तर एका बड्या नेत्याचा हात असल्याचं सुद्धा कळतं। आता हा बडा नेता कोण आणि ही जी हत्येची सुपारी आहे ती नेमकी कोणी दिली, त्याच्या मागचं जे सगळं कटकारस्थान कसं होतं हे सगळं मी आपल्याला या व्हिडिओतून सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। खरं तर आज 6 नोव्हेंबर आहे आणि आजच्या तारखेला खरं तर एक मोठी बातमी येते मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातून। खरं तर जालन्यातल्या अंतरवाली सराटीत आंदोलनाला बसून सरकारचं लक्ष वेधणारे, मराठा आरक्षणावर आपली आक्रमक भूमिका मांडणारे आणि मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल यासाठी मागील 2.5-3 वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना खरं तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्याविषयी खरं तर मनोज जरांगे पाटलांना संपवण्याची भाषा करत 2.5 कोटींची सुपारी त्या लोकांना देण्यात आली होती। आता हा हत्येचा कट कसा रचला गेला तर हा हत्येचा कट हा बीड मधल्या परळीतून रचण्यात आला असं बोललं जात आहे। आता याविषयीचे अपडेट्स काय तर जरांगे पाटलांच्या एका सहकार्यासह अन्य एका व्यक्तीसोबत बीडमध्ये याविषयी बैठका झाल्या आणि मग जरांगे पाटलांचे सहकारी आहेत जे गंगाधर काळकुटे आहेत त्यांनी थेट जालना पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिल्याची माहिती मिळते। कारण जरांगे पाटलांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मी आधी म्हटल्याप्रमाणे 2.5 कोटींचा हा व्यवहार होता, ज्या 2.5 कोटी रुपयांमध्ये खरं तर जरांगेंना संपवण्याची ऑफर देण्यात आली किंवा त्यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 व्यक्तींना जालना पोलिसांनी याविषयी चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतलंय आणि या गोष्टीला खरं तर खुद्द जरांगे पाटलांकडून सुद्धा दुजोरा देण्यात आलाय, गंगाधर काळकुटेंकडून सुद्धा दुजोरा देण्यात आलाय आणि त्यामुळे त्यांनी खरं तर बीड पोलीस अधीक्षक असतील आणि जालना पोलीस अधीक्षक असतील विशेषतः त्यांना याबाबत खरं तर निवेदन देण्यात आले आणि जरांगे पाटलांनी रात्री उशिरा या संदर्भात खरं तर त्यांच्याविषयीची त्यांना जीवे मारण्याचा जो कट रचण्यात आला होता आणि त्याविषयी जी सुपारी देण्यात आली होती त्या संदर्भात माहिती देण्यासाठी जालना पोलीस अधीक्षकांची सुद्धा रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे आता हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, कारण मनोज जरांगे पाटील विरुद्ध खरं तर बीड मधल्या एका बड्या नेत्याची ज्यावेळी गोष्ट होते त्यावेळी तो नेता हा परळीतला असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता नेमका हा परळीतला बडा नेता कोण आणि जरांगे समर्थकांकडून मात्र सोशल मीडियावर याविषयी राळ उठवण्यात आली आणि थेट माजी मंत्री किंवा परळीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याविषयी खरं तर आक्रमक भाषा किंवा टीका टिप्पणी केली जाते। पण याविषयी खरं तर आता नेमकं जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे वादाचा हा पुढचा अंक म्हणायचा का, कारण जरांगेंनी सुद्धा याआधी थेट धनंजय मुंडेंवरती अनेकदा आरोप केलेले आहेत। मग ते संतोष देशमुख प्रकरण असेल, महादेव मुंडे प्रकरण असेल, याशिवाय खरं तर करुणा मुंडे आणि त्यांचा जो वैयक्तिक धनंजय मुंडेंचा वाद आहे त्यात आपण पडणार नाही, पण करुणा मुंडे सुद्धा न्यायाची मागणी करण्यासाठी जरांगेंकडे गेल्या होत्या, पण जरांगेंनी मात्र ती मागणी डावलली आणि महिलेला पुढे करून आपण राजकारण करत नाही किंवा एखाद्या गोष्टीत शिरत नाही, कारण आपला मुद्दा हा सामाजिक असतो असं म्हणत खरं तर जरांगे पाटलांनी त्यावेळेस करुणा मुंडेंच्या वादावर बोलणं टाळलं होतं। पण करुणा मुंडेंनी जो दावा केला होता किंवा जे त्यांनी भाष्य केलं होतं जरांगेंविषयी त्याविषयी मात्र त्यांनी त्यालाही दुजोरा दिला होता की करुणा मुंडे या धनंजय मुंडेंचे केस घेऊन जरांगेंकडे गेल्या होत्या। त्यामुळे मनोज जरांगे यांचे सहकारी जे आहेत गंगाधर काळकुटे जे मराठा समन्वयक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी आणि गंगाधर काळकुटे हे मराठवाड्यातले आणि बीड मधले अत्यंत विश्वासू मानले जातात जरांगेंचे। त्यामुळे त्यांनी सुद्धा आता गंगाधर काळकुटेंनी सुद्धा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे आणि जालन्यातले जे स्थानिक गुन्हे शाखा आहे पोलिसांची त्यांनी बीड मधून दोघांना ताब्यात घेतलंय। त्यांची नावं सुद्धा समोर आली आहेत। आता ही नावं कुठली आहेत तर अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या 2 संशयित व्यक्तींची नावं आहेत। अमोल खुणे हा खरं तर मनोज जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे, त्यामुळे जुना सहकारी जो होता तोच खरं तर या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय आणि गंगाधर काळकुटेंना सुद्धा जी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आणि त्यामुळे ते सुद्धा स्वतः बीड पोलीस अधीक्षकांना भेटून याविषयीचं निवेदन देणार आहेत। काही कोटींची ऑफर देऊन हा कट रचल्याची प्राथमिक माहिती आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून म्हणजे जालना आणि बीड मधल्या स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतलेल्या दोघांचे म्हणजे अमोल खुणे असेल
आणि जो दुसरा व्यक्ती आहे दादा गरुड, या दोघांचीही कसून चौकशी केली जाते। यातला महत्त्वाची गोष्ट हीच आहे की अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे। त्यामुळे एका जुन्या सहकार्याला हाताशी धरत खरं तर जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे आता जरांगे पाटील हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन याविषयी आणखी काय माहिती देत आहेत किंवा याविषयीचे आणखी काय कंगोरे आहेत जे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती नाहीत त्याविषयी बोलतात, हे महत्त्वाचं असणार आहे। पण ऑफर देणारा बडा नेता हा बीडमधल्या परळीचा असल्याचं सुद्धा आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळतंय। आणि हा बडा नेता मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या समर्थकांनुसार धनंजय मुंडे असल्याचं बोललं जातंय। खरं तर धनंजय मुंडे याविषयी अजून कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा जरांगेंनी सुद्धा अजून थेट त्यांचं नाव कुठेही घेतलेलं नाहीये। पण हे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरूनच खरं तर जरांगे समर्थकांनी मुंडेंवर आपल्या टीकेची राळ उठवली आणि त्यांच्याविषयीचा आक्रोश व्यक्त केला जातोय। खरं तर मुंडे विरुद्ध जरांगे हा वाद काही नवीन नाहीये। मी आधी म्हटल्याप्रमाणे संतोष देशमुख प्रकरण असेल जिथे खरं तर संतोष देशमुख प्रकरणातला मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट धनंजय मुंडेंशी आहे। आणि खरं तर या संतोष देशमुख प्रकरणामुळेच कुठेतरी धनंजय मुंडे अडचणीत आले, कारण वाल्मिक कराड कनेक्शन समोर आलं। आणि मग त्यानंतर जे काही बीडचं राजकारण बदललं, बीडमधलं त्यांना खरं तर धनंजय मुंडे जे माजी पालकमंत्री राहिले त्यांचं यंदाचं पालकमंत्री खरं तर पालकमंत्री पद हातातून गेलं आणि मग तिथे अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारलं। पण परळीतला हा बडा नेता म्हणजे नेमका कोण? आता जरांगे यावेळी कुणावर टीकेचा बाण सोडतायत आणि त्यांच्या हत्येची सुपारी नेमकी कुणी दिली होती आणि मग त्याविषयी पुढे काय घडामोडी घडतात याविषयीच्या अपडेट्स आपल्याला सकाळच्या YouTube चॅनलवर, फेसबुक पेजवर आणि सकाळच्या वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळणार आहेत। तरी आपल्याला काय वाटतंय, जरांगेंच्या जीवावर कोण उठलंय, जरांगेंच्या हत्येची सुपारी नेमकी कुणी दिली याविषयी कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।